वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र दर्पा विद्यार्थी मिळून येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक वनसेवकांची भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण 10वी पास 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये। तर वनरक्षकच्या जर आपण पाहिलं 166 प्लस जागा या ठिकाणी वनरक्षकच्या रिक्त आहे आणि वनसेवकांच्या सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे, कारण की गट संवर्गातलं पद आहे। याच्या अगोदर शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आणि वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो कारण की या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं गणिताचा विषय नाही आहे। त्याचबरोबर यामध्ये 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, एका प्रश्नाला 2 गुण आहे। जर समजा 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास राहतो आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा, तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। तर आता जे लास्टची जी भरती आली ती वनरक्षक भरती 2023 ला आली होती आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मिळवणं वनरक्षकची भरती निघालेली नाही आहे। कोणकोणत्या वनवृत्तांमध्ये किती जागा रिक्त आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणत्या वेळा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे आणि आपल्याला अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे, वाचायचं आपल्याला काय, अभ्यास काय करायचा आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। वनसेवकचं जे पद आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो गट संवर्गातलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनसेवकमध्ये सुद्धा 12,991 जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे। त्यामधला काही मोजक्याच जागा त्या ठिकाणी भरल्या जाणार आहे, एवढ्या काही जागा या ठिकाणी भरणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जे थोड्याफार या ठिकाणी जागा त्यामधले निघणार आहे वनसेवकांच्या। तर हे गट संवर्गातलं पद आहे, यामध्ये फक्त 10वी पास आणि 12वी पास लागते वनसेवक पदामध्ये। आणि त्याचबरोबर ही जी भरती विद्यार्थी म्हणून सरळ सेवेने घेतली जाणार आहे वनसेवकांची, तर त्यामध्ये पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वयमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत असू शकते, कारण की पहिल्यांदा भरती निघत आहे आणि गट संवर्गातलं पद आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। पगार 15,000 ते 47,600 दरम्यान आपल्याला भेटणार आहे, 15,000 ते 47,600 दरम्यान, ठीक आहे। आणि वनसेवकचा अशा प्रकारचे विद्यार्थी मिळवणं आहे। आणि त्याचबरोबर आता वनरक्षक भरतीबद्दल आपण पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये जर पाहिलं आपण तर जागा जे विद्यार्थी मिळवणं 966 जागा रिक्त वनरक्षकच्या आहे। तर यामध्ये जर पाहिलं चंद्रपूरमध्ये 43 जागा आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 104 जागा आहे, नागपूरमध्ये 96 जागा रिक्त आहे, अमरावतीमध्ये 221 जागा रिक्त आहे, यवतमाळमध्ये 67 जागा रिक्त आहे, पुण्यामध्ये 5 जागा रिक्त आहे, धुळेमध्ये 219 जागा रिक्त आहे, नाशिकमध्ये 8 जागा रिक्त आहे, संभाजी महाराजनगरमध्ये 33 जागा रिक्त आहे, ठाण्यामध्ये 130 जागा आहे, कोल्हापूरमध्ये 39 जागा या ठिकाणी आहे। अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं जिल्हा वाईज वनरक्षकच्या 966 जागा सध्याच्या कंडिशनला आहे। आणि वनरक्षकमध्ये जर आपण पाहिलं तर वनरक्षकमध्ये 12वी पासच लागते तुमचं। 12वीमध्ये जर सायन्स असेल तर भरता येते, कॉमर्स असेल तुमचं तर भरता येते, पण 12वीमध्ये तुमचं आर्ट असेल तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असला पाहिजे तरच फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर। यामध्ये जिल्हा वाईज जागा राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत वयमर्यादा आणि मागासवर्गीयांसाठी यामध्ये 5 वर्षे सूट राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, वनरक्षकमध्ये। तर आता यामध्ये जर पाहिलं तर निवड प्रक्रिया काय, तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षकमध्ये आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, तर यामध्ये होणार आपला पेपर, तर 120 मार्काचा पेपर राहते, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, अशा प्रकारे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। आणि एका प्रश्नाला 2 गुण 120 मार्काचा पेपर राहते, 60 प्रश्न परीक्षेला विचारले येते, TCS कंपनी हा पेपर घेते। आणि त्याचबरोबर 1.5 घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाईम भेटते, जो की सर्वात चांगला टायमिंग आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही मेन, आणि गणिताचा विषय यामध्ये नसते, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्स आहे पेपर पास होण्याचे, फक्त आपलं जे ग्राउंड आहे थोडं टफ असलं पाहिजे, टफ जर ग्राउंड असेल तर आपलं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस यामध्ये राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 150 ते 160 पर्यंत या ठिकाणी टोटल बनू शकते मुलांची आणि मुलींची, ठीक आहे, 200 पैकी
ठीक आहे. तर अशा प्रकारे 120 मार्काचा पेपर, 80 मार्काचा ग्राउंड यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये पेपरमध्ये पासिंगचा जर आपण विचार केला तर 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, मग तुम्ही कोणती कॅटेगरी असा एस एस ओबीसी डब्ल्यू एन टी व्ही ओपन एस बी सी एस बी सी कोणती कॅटेगरी आपण पेपर पास राहायचं आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाते. तर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये लागते 163 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे. आणि तुम्ही एस टी कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना, महिला उमेदवार एस टी कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उमेदवारांना या ठिकाणी लागणार आहे. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांना 17 मिनिटांमध्ये जर तुम्ही मारली तर आपल्याला 80 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी जसजसा तुमचा टाईम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांना यामध्ये 3 किलोमीटर रनिंग आहे 12 मिनिटांमध्ये मारली तर पैकीच्या पैकी आपल्याला 80 मार्क भेटणार आहे. जसजसा टाईम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. तर पहा आता वनरक्षक भरतीचा जो पेपर हा TCS कंपनी घेते. तर आपल्याला वाचायचं काय, आतापासून अभ्यास आपल्याला काय करायचा ते तुम्हाला सांगून देतो. TCS कंपनी काय करते, जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झालेले आहे त्यातलेच टाकून जे विद्यार्थी मिळवणं पेपरला रिपीट करते किंवा त्याच्या रिलेटेड काही प्रश्न परीक्षेला रिपीट करते. तर आपल्याला करायचं काय, जे काही प्रश्नपत्रिका संच झालेल्या मागील भरतीच्या 2023 मध्ये ज्या शिफ्टमध्ये जेवढं काही झालेला प्रश्नपत्रिका संच तर त्या तुम्ही सर्व वाचून काढा, कारण की त्यामधल्याच पेपरमध्ये रिपीट येण्याचे दाट शक्यता एक लक्षात ठेवा. तर आपल्याला वाचायचं काय, जे काही प्रश्नपत्रिका संच त्या सर्व वाचून काढा 2023 मध्ये झालेला, 2019ची पण आहे. आणि तुम्हाला जर ह्या प्रश्नपत्रिका संच पाहिजे असेल तर आपल्याला काय करायचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपवर जे विद्यार्थी म्हणून आपण हे सर्व प्रश्नपत्रिका संच टाकलाय, निशुल्क टाकलाय, कोणाजवळून 1 रुपया सुद्धा या ठिकाणी घेतला जाणार नाही आहे. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर ग्राउंड झाल्यावर जे विद्यार्थी म्हणून आणखीन पुरुष उमेदवारांना एक टेस्ट आहे की 25 किलोमीटर पैदल चाल लागते 4 घंट्यामध्ये, आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चाल लागते 4 घंट्यामध्ये. अशा प्रकारे निवड प्रक्रिया आहे. आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कधीपर्यंत येणार आहे. तर पहा याच्या अगोदर 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार एका विद्यार्थ्याने त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता की तुम्ही वन दिनानिमित्त या ठिकाणी घोषणा केली होती की आम्ही जागा काढणार आहे 2025 मध्ये, आम्ही वनरक्षकची भरती काढणार आहे, तर तुम्ही अजून भरती काऊन नाही काढली, अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न एका व्यक्तीने त्या ठिकाणी विचारला होता. त्यावर जे विद्यार्थी मिळवणं महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक त्यांनी जे विद्यार्थी मिळवणं एक रिप्लाय त्या ठिकाणी दिला होता की पहा 2000 वन विभागामध्ये सध्या स्थितीत वनसेवकांची पदे निर्माण झालेली नाही आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29/7/2025च्या शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदूनामाली प्रमाणित करण्याचे कार्यवाही संबंधित वन वृत्तावर स्तरावर या ठिकाणी सुरू आहे. ठीक आहे. तर हे काही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जे काही वनरक्षकच्या ज्या जागा आहे तर त्या या ठिकाणी निघणार आहे, आणि समोर तलून वनसेवकांच्या पण जागा या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा. आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर कोणत्या महिन्यापर्यंत वनसेवकची भरती निघणार आहे. तर जवळपास जे विद्यार्थी मिळवणं जवळपास या ठिकाणी जून ते जुलै महिन्याच्या आसपास या ठिकाणी वनरक्षकची भरती या ठिकाणी निघण्याचे दाट चान्सेस आहे. जून जुलै महिन्यामध्ये निघू शकते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आपली जी तयारी आहे आतापासून या ठिकाणी चालू ठेवा, कारण की जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं भरती निघण्याची दाट शक्यता, कारण की वनरक्षक भरती जे दर 3 ते 4 वर्षांनी निघत असते. लास्ट भरती 2016ला आली होती, 16 नंतर 3 वर्षांनी 2019ला आली होती, 19 नंतर 2023ला आली. आता 2023 नंतर जर पाहिलं तर 26 या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 3-3.5 वर्ष झालेले आहे. नक्की भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान. आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. याच्यासाठी तर थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.